करायचं नाही. आपल्या सगळ्या पोरांना शेतकऱ्यांना आव्हान करा, सगळ्यांनी भोकरदन तहसील या ठिकाणी या झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? या झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? मंगेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। चालू करायला नाही, याची प्रत दुसरी द्यावं लागेल. चालू करा सर, एसी चालू करा सर. सरकारचं करायचं काय? शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. कलेक्टर मॅडम तुम्हाला यावंच लागतं, शिवा मॅडम तुम्हाला यावंच लागतं, कलेक्टर मॅडम तुम्हाला भोकरदनला यावंच लागतं, शिवा मॅडम तुम्हाला भोकरदनला यावंच लागतं. या अधिकारी झोपलेल्या यांना उठवावंच लागतं. मॅडम या अधिकारी झोपलेल्या यांना उठवावं लागतं. मॅडम भोकरदनला यावंच लागतं. भाऊ, या निर्गट्य शासनाने इतकं शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे. या ठिकाणी सुरजजींना एक पत्र दिलं होतं, यांना 400 रुपये 500 रुपये बॅगला युरिया विक्री करताय, तर यांच्या प्रशासनाला सगळ्यांना अर्ज करून फोन करून सुद्धा हे दखल घेत नाही. हो, सूरज आहे ना. यांना 400 रुपये 500 रुपये बोलीने विकताय आणि यांना विचारणा केली त्या दुकानदारांची. कॅमेरा मागे जर माग सर, मी कॉल करून बरेच दिवस झाले आणि पत्र 5 सगळे सगळे खाली थोडं थोडं खाली चला. बघा, माझी हिअरिंग चालू आहे. तुम्ही हिअरिंग मध्ये आलं, थोडं हिअरिंग झाल्यानंतर हे करा. साहेब हिअरिंगचा विषय नाही. मी 2000 हे बघा, डिपार्टमेंटला इंटरफेस करू नका तुम्ही. ऍग्री डिपार्टमेंट सेपरेट आहे. डिपार्टमेंटचं निवडणूक आयोगाचे थांबा थोडंसं, विषय डिस्कस करताय तुम्ही साहेब. बोडके देतात मला काकाचा शासन यांचा आहे काय? आपल्या माणसं मरायला आले ना, सुनावणीचा आपल्या माणसं 5 दिवसापासून उपाशी या सरकारला माहिती 5 दिवस सांगता करतो करायचा पाठा नाही काही. 5वा दिवस आहे. हे साहेबांना सुद्धा त्यांना बसून घ्या. सगळे मंडळी खाली बसून घ्या 2 मिनिटं. आणि पुढचं चर्चा करा ना आपण आमच्या
गेलेल्या प्रशासनाचं करायचं काय? या झोपी गेलेल्या प्रशासनाचं करायचं काय? कॉपी द्या मी इथं तुमचं सुनावणीचं. ठीक आहे? सुनावणीचा विषय नाही. माणसं मारायला आले. आता आज तुम्हाला दखल घ्यावी लागते. आज नाहीतर मी स्वतः पण आलोय साहेब, बरोबर आहे. व्हिडिओ पण आले होते तिथं स्पॉटवर. तुम्ही आला ना, काय झालं? उठले नाही ना उपोषण? नाही, त्यांचा विषय जो मेजर विषय जो पार्ट आहे कोणाकडे? उपोषणाचा तो बीडीओ साहेबांकडे. व्हिडिओ आले होते का? हो, आले होते. पंचायत समिती सर त्यांचा तुमचा विषय बाकी आहे, इथला. बरं, सांगा ना. काय विषय म्हणा? काय विषय बाकी? काय आपल्याकडची कोतोलाची मागणी होती सरकारला. सगळे खाली बसा, 1 मिनिट. अरे चर्चा करताना थोडे शांत बसा. मागा सगळे बसा. खाली बसा. दहा जण तुम्ही पाठवले, 10 पाठवले, पहिले 5 पाठवले, 15 लोक पाठवले. यांच्याकडची आपली दुसरी मागणी आहे 2023-24 दुष्काळी अनुदान आहे. तिच्या बाबतीत काय झालं? हे बघा, 23-24 जे बाकी होते का, फारच मोस्ट ऑफ फोटो 160 लोक होते. 160 पैकी 22 लोक बाकी होते. त्याचं अनुदान 50,000च्या वरती होतं. ते पण मी काल दळवी 22 लोक बाकी होते. त्याच्यामध्ये 50,000च्या वरचे व्हेरीफाय करायचे होते. ते पण झालंय वाटतं का, मी सांगितलं होतं, फक्त बघून घेतो तरी मी. नसेल झाले तर होऊन जाईल, दळवींना बोलून घ्या. बरं, तुमच्याकडचा अजून एक तिसरी कोणती मागणी होती? आपली 3 होत्या ना तुमच्याकडच्या. एक कोणती? प्रतिनियुक्तीचा विषय. प्रतिनियुक्तीचा. तर या तिन्हीचं तुम्ही पत्र द्या, तुमच्याकडचं 5 मिनिटात काम संपून जाईल. बघा, सर आम्हाला मी- बसायचंच काम नाही पडलं. सर मी आता मागच्या महिन्यात सांगतो बीडीओ साहेब, मी 6,000 फायली इदवाच्या आहे आपल्या ह्या भोकरदन तालुक्यातल्या. किती आहे? 6,000. तर एक सुद्धा ती फाईल मंजूर झालेली नाही. आणि मला पत्र देऊन 2 महिने झाले. तुमच्याकडे निवडणूक होती मला माहिती आहे, परंतु ह्या ठिकाणी समितीने 1 वर्षापासून नसेल तर तहसीलदार साहेबाला अधिकार आहे 3 महिन्यात मिटिंग घ्यायची. तुम्ही तिच्यात 90 बोगस उद्या, पण 10 खऱ्या वंचित ठेवू नका. आता काय पाहिजे? आता आपल्याकडून यांच्याकडून 3 पत्र मिळाले की यांचा विषय संपला आपला. मी माझ्या हो हो Yes. हो. चला बाय. पत्र. चला बाय. अरे कोण आला रे? कोण आला?